नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे। आज आपण छान मस्त झणझणीत अशी मिसळ पाव बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। झणझणीत अशी आपली मस्त मिसळ पाव तयार झालेली आहे, तेही घरच्या साहित्यामध्ये अगदी कमी खर्चामध्ये सर्वांना पुरेल एवढी आपण मिसळ पाव तयार केलेली आहे। बघा, छान मस्त फडसाण घालून आपली मिसळ पाव तयार झालेली आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीचे साहित्य पाहूया। बघा, मी भाजून एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, एक मोठ्या आकाराचा मी टमाटर घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेला आहे आणि एक लसणाचा गाठा घेतलेला आहे। आता हे संपूर्ण साहित्य आपण बाजूला ठेवून देऊ आणि सुके मसाले पाहूया। बघा, 1 ते 1.5 चम्मच मी लाल तिखट आणि धनिया पावडर घेतली, 1.5 चम्मच, अर्धा चम्मच हळद आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। त्यानंतर जे आपण मसाले घेतलेले आहेत हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान आपण पेस्ट तयार करून घेऊया। त्यामध्ये वरून थोडासा मी कोथिंबीर सुद्धा घातलेला आहे। आता आपण पेस्ट करून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये बघा मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया। जिरं छान फुलल्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि मसाल्याचं वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया तेलामध्ये। बघा, संपूर्ण जे वाटण केलेलं आहे मी संपूर्ण वाटण घालून घेतलेलं आहे। या वाटणाने आपली मस्त जी मिसळ आहे ती मस्त झणझणीत अशी आपली मिसळ तयार होणार आहे। बघा, त्यानंतर जे सुके मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा मी आता घालून घेत आहे। तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। बघा, आपली मिसळ तेही कमी तेलामध्ये आणि छान आपली अशी मिसळ घरी पौष्टिक अशी तयार होते। बघा, आता मसाला सुद्धा छान व्यवस्थित तेलामध्ये मी परतून घेतलेला आहे। आता हा मसाल्याचा पूर्णपणे कच्चेपणा निघायसाठी आणि छान मस्त तरी येण्यासाठी आपण भाजीमध्ये जे मिक्सरचं पॉट आहे ते मी धुवून घेतलेलं आहे, थोडंसं पाणी घालूया आणि एक छान याची उकळी काढून घेऊया। अशा पद्धतीने रसाला उकळी काढून घेतल्यानंतर भाजीला जी तरी आहे ती सुद्धा छान येते आणि मसाल्याचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जातो। बघा, आता व्यवस्थित मिक्स करूया आणि 1 ते 2 मिनिटं असं झाकून ठेवूया। बघा, छान मस्त तरी आलेली आहे रशाला। आता मी जी मटकी घेतली होती ती छान मस्त हळद मीठ घालून मस्त 5 मिनिटं उकळून घेतलेली आहे। आता आपण जी मटकी आहे घेतलेली ती आपण घालून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटं मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊया। तुम्ही मटकी मोड आलेली मटकी सुद्धा वापरू शकता। बघा, मस्त असा झणझणीत मस्त आपला कट तयार होत आहे। बघा, संपूर्ण मटकी मी घालून घेत आहे। बघा, व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे। बघा, आता छान मस्त आता रशा मसाल्यामध्ये मटकीसुद्धा छान व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया। बघा, व्यवस्थित आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालून घेणार आहे। मटकी आपण उकळून घेतल्याने आपल्याला जो रस्सा आहे फक्त याची छान मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे। रस्स्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडासा कोथिंबीर आणि थोडीशी मी कस्तुरी मेथी घालून घेत आहे। कस्तुरी मेथी घातल्याने जी भाजीची चव आहे ना खूप छान येते। बघा, थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेत आहे। बघा, मस्त आपली झणझणीत अशी मस्त मिसळ तयार होत आहे। आता छान उकळी आलेली आहे। आता 5 ते 7 मिनिटं आपण मस्त छान मंद आचेवर शिजायला ठेवूया। 5 ते 7 मिनिटांनी बघा किती मस्त छान तरी आलेली आहे। आपली मिसळ आता तयार झालेली आहे। आता आपण जे पाव घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊ। बघा, मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण छान मस्त असे पाव आहेत ना ते मस्त भाजून घेऊया। छान पाव भाजून घेतलेला मिसळमध्ये आणखी छान मस्त चव वाढते आपली। छान असे पाव पण मस्त खरपूस असे भाजून घेऊया। बघा, दोन्ही बाजूने अलटपलट करून छान मी पाव भाजून घेतलेले आहेत। तुम्हाला जर नसतील आवडत भाजले तर तुम्ही साधे सुद्धा ठेवू शकता।
बघा मस्त आपले पाव भाजून तयार झालेले आहेत. आता आपण जी मिसळ तयार केलेली आहे आपण आता डिशमध्ये घेऊया. छान बघा मस्त छान मस्त झणझणीत आपली अशी मिसळ तयार झालेली आहे. आणि वरून आता आपण छान मस्त भरपूर असं मस्त फळसाण घालूया. वरून छान टमाटर आणि कांद्याची पात घालूया. मस्त आपली मिसळ तयार झालेली आहे छान. आणि वरून लिंबू जर असेल तर लिंबूसुद्धा तुम्ही घालू शकता. अप्रतिम अशी आपली छान मिसळ तयार झालेली आहे. अशा पद्धतीची मिसळ तुम्ही नक्की बनवून बघा. चला लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.